डोळ्याखालील काळी वर्तुळे कायमची निघून जाण्यासाठी बनवा ही घरगुती पण तेवढीच 100% रिझल्ट देणारी अशी होममेड क्रीम. हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या डोळ्याखाली जी काळी वर्तुळे म्हणजे जे डार्क सर्कल्स येतात ते जाण्यासाठी आपण एक छान असा होममेड घरगुती उपाय पाहणार आहोत, ज्याच्या यूजमुळे तुमच्या डोळ्याखालील जी काळी वर्तुळे आलेले आहेत, डार्क सर्कल जे झालेले आहेत ते हळूहळू कम्प्लीट निघून जाणार आहे. खूप छान आणि एकदम साधा सिंपल घरातीलच साहित्य वापरून बनवलेला असा हा आजचा घरगुती उपाय आहे. जर तुमच्या देखील डोळ्याखाली खूप जास्त प्रमाणात डार्क सर्कल झाले असतील तर नक्की हा उपाय जो आहे तो ट्राय करून पहा. पण बघा, एकदा आपण हा उपाय ट्राय केला आणि आपले लगेच डार्क सर्कल गेले असं होत नाही. कोणताही उपाय जो असतो तो आपल्याला एक 8 दिवस 15 दिवस जोपर्यंत आपल्याला रिझल्ट येत नाही तोपर्यंत ट्राय करावा लागतो. आणि हे होममेड रेमेडीज असतात म्हणजे घरगुती उपाय जे असतात त्यांचे रिझल्ट जे असतात ते हळूहळू येत असतात, पण 100% याचे रिझल्ट जे असतात ते आपल्याला भेटतच असतात. तर त्यातलाच हा एक उपाय देखील आपल्याला एक 15 दिवस 20 दिवस तरी नक्की रोज आपल्याला हा यूज करायचा आहे किंवा हा वापरून बघायचा आहे. तुम्हाला 100% याचे रिझल्ट जे आहेत ते भेटतील आहे. तर बघा, डोळ्याखाली डार्क सर्कल्स येण्याची कारणे आधी आपण जाणून घेऊया की काय येतात डोळ्याखाली डार्क सर्कल्स. त्यातील सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जागरण. खूप जास्त प्रमाणात जागरण झालं, आपली झोप कंप्लीट नाही झाली की बघा आपल्या डोळ्याखाली खूप जास्त प्रमाणात डार्क सर्कल येण्याचं जे प्रमाण असतं ते वाढतं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला पुरेशी झोप घेतलेली पाहिजे छान अशी, जेणेकरून डार्क सर्कल जे आहे ते येणार नाही. त्यानंतर स्क्रीनचा, मोबाईलचा, लॅपटॉपचा वापर जास्त असेल तरी देखील आपल्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स जे असतात ते येण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं. जर कामाव्यतिरिक्त तुम्ही जास्त वेळ जर स्क्रीन वापरत असाल तर त्याचा यूज थोडा कमी करा, जेणेकरून आपला शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही. तर नक्कीच जर काम नसेल तर स्क्रीनचा वापर थोडा कमी करा, जेणेकरून डार्क सर्कल जे आहेत ते येणार नाही चेहऱ्यावर. त्याचप्रमाणे बघा, बऱ्याच जणांना अनुवंशिकता देखील असते की आपल्या आई वडिलांना जर डोळ्याखाली काळ येण्याचं प्रमाण असेल आधीपासून तर आपल्याला देखील ते होतं. त्याच्यानंतर बघा, आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाल्यावर देखील आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे जे असतात ते येतात. त्यामुळे भरपूर पाणी प्यायला पाहिजे आपण. जर तुम्ही भरपूर पाणी पिला ना तर तुमचे बऱ्यापैकी शरीराचे प्रॉब्लेम जे आहेत ते पूर्ण निघून जातील. आपल्या शरीरासाठी पाणी हे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर भरपूर पाणी प्या, जेणेकरून तुम्हाला स्किनचे किंवा तुमच्या शरीराचे कोणतेच प्रॉब्लेम जे आहेत ते होणार नाहीये. त्याच्यानंतर बघा, आपल्या शरीरात कोणत्याही व्हिटॅमिन्सची वगैरे कमी झाली तरी देखील डार्क सर्कल जे असतात ते येण्याचे प्रमाण वाढतं. त्याच्यानंतर अति जास्त आपण सूर्यकिरणामध्ये गेलो आणि डायरेक्ट सूर्यकिरणे जे आहेत ते आपल्या स्किनवरती पडले तरी देखील डोळ्याखाली डार्क सर्कल्स येण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं. त्यामुळे बाहेर जाताना सनस्क्रीन जी आहे ती कंपल्सरी लावून जात जावा किंवा चेहऱ्याला स्कार्फ जो आहे तो बांधून जात जावा, जेणेकरून सूर्याची किरणे जे आहेत ते डायरेक्ट चेहऱ्यावरती पडणार नाहीत आणि त्याचा जो त्रास आहे आपल्या स्किनला तो कमी होईल. तर ही होती कारणे डार्क सर्कल चेहऱ्यावरती होण्याची. तर आपण थोडीफार तर यातील नक्कीच दक्षता घेऊ शकतो. बाहेर जाताना स्कार्फ बांधणं किंवा भरपूर पाणी पिणं, स्क्रीनचा वापर कमी करणं हे तर आपण नक्कीच करू शकतो आपल्या शरीरासाठी, आपल्या चेहऱ्यासाठी. तर ही कारणे होती. तर आता मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की ही क्रीम जी आहे ती आपल्याला बनवायची कशी आहे. अगदी साधी सिंपल क्रीम आहे. मी घरातीलच साहित्य वापरून बनवलेली ही क्रीम आहे. पण याचे रिझल्ट जे आहेत ते अगदी 100% तुम्हाला भेटणार आहेत. पण तुम्हाला 15 दिवस 20 दिवस आणि जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात डार्क सर्कल असतील तर कंटिन्यू 1 महिनाभर तरी ही क्रीम जी आहे ती नक्की रोज यूज करा. कंटिन्यू यूजने तुमच्या 100% याचे तुम्हाला रिझल्ट जे आहेत ते भेटतील. तुम्हाला तुमचे डार्क सर्कल जे आहेत ते कम्प्लीट निघून गेलेले तुम्हाला दिसणार आहेत. तर बघा, डार्क सर्कल्समुळे काय होतं, आपला चेहरा एकदम उजळ दिसतो आणि
फक्त डोळ्याखालीच आपल्या खूप काळे किंवा डार्क असं कलर दिसतो. त्यामुळे आपल्याला चेहरा किंवा लूक आहे तो पूर्ण चेंज दिसतो, खराब दिसतो. तर त्यासाठीच हा उपाय मी आज दाखवत आहे तुम्हाला. तर नक्की करून पहा. तुम्हाला देखील डार्क सर्कल्स खूप जास्त प्रमाणात असतील तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मी इथं स्टार्टिंगला एक छोटासा बाउल घेतलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला पहिली जी गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल. तर मी इथं 2 चमचे जे आहे ते ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला यात पुढची जी गोष्ट ॲड करायची आहे ती आहे पॅराशूटचं तेल. तर इथं मी 1 चमचा पॅराशूटचं जे आपलं खोबरेल तेल आहे ते घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी जी आहे ती हळद ॲड करायची आहे. आपण घरात जी स्वयंपाकात यूज करतो ती देखील हळद तुम्ही यात यूज करू शकता. नसेल तर तुम्ही आंबे हळद देखील यूज करू शकता. तर खूप छान असा हा घरगुती उपाय, ही क्रीम आहे. तर नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि लास्टला आपल्यात जे ॲड करायचं आहे ते आहे व्हॅसलीन. तर व्हॅसलीन देखील आपला डार्क सर्कल्सचा जो डार्क कलर असतो तो फेंट करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते. तर इथं मी थोडंसं जे आहे ते व्हॅसलीन यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकजीव म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे छान असं मिक्स झाल्यानंतर तुम्ही एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून हे तुम्ही फ्रीजला देखील ठेवू शकता. नसेल तर तुम्ही हे रूम टेम्परेचरला देखील ठेवू शकता. पण याचा कंटिन्यू तुम्ही यूज ठेवा, तुम्हाला जोपर्यंत याचा छान असा रिझल्ट भेटत नाही तोपर्यंत. तर अशा पद्धतीनं आपली ही डार्क सर्कलसाठी घरगुती क्रीम जी आहे ती बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं त्याला कलर आलेला आहे. तर नक्की बनवून पहा, वापरून पहा आणि याचे रिझल्ट देखील तुम्हाला काय येतात ते देखील मला नक्की सांगा. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही छान अशी होममेड डार्क सर्कलसाठी क्रीम जी आहे ती बनवायची आहे. आणि रोज रात्री झोपताना तुम्हाला डोळ्याखाली व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. आणि अशा राउंड शेपमध्ये तुम्हाला छान असा डोळ्याखाली मसाज करायचा आहे. 1-2 मिनिटं मसाज करून रात्रभर ती क्रीम जी आहे ती तशीच चेहऱ्यावरती राहू द्या. सकाळी अंघोळ करताना ती धुवून टाका. खूप छान तुम्हाला रिझल्ट भेटतील याचे. नक्की एकदा करून पहा आणि 1 महिन्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट येतात ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा पद्धतीने ही क्रीम आपल्याला बनवायची आहे. तुम्ही आधी आठवडाभरासाठी बनवून पहा. तुम्हाला 100% जर कमी डार्क सर्कल्स असतील तर आठवड्याभरात रिझल्ट जो आहे तो जाणवायला सुरू होईल. पण डार्क असतील तर एक 15 दिवस तरी नक्की यूज करा रोज. 15 दिवसात तरी तुम्हाला नक्की फरक दिसेलच. मग तुम्ही तिथून महिनाभर कंटिन्यू केलात तर कंप्लीट निघून जाईल डार्क सर्कल्स जे आहेत ते. तर करून पहा. आठवड्याभरानं परत फ्रेश बनवा क्रीम. नसेल तर 15 दिवसासाठी एक क्रीम जी आहे ती प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये बनवून ठेवा. परत 15 दिवसांसाठी परत नवीन फ्रेश बनवा. तर करून पहा. आणि आपला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील नक्की लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत, जेणेकरून त्यांना देखील या क्रीमचा जो आहे तो फायदा भेटेल. आणि आपले असे छान छान घरगुती उपाय पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.